Welcome students. Today we are going to study the next point, uniform circular motion. आज आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्याचा अभ्यास करायचा आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्यांनी एक आपल्याला सुरुवातीला सांगितलं आहे, लेट्स ट्राय दिस. ऑब्झर्व द टिप ऑफ द सेकंड हँड ऑफ ए क्लॉक. व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स व्हेलॉसिटी अँड स्पीड. घड्याळाचा जो काटा आहे, हातातलं जे घड्याळ आहे, तर त्या किंवा भिंतीवरचं घड्याळ, त्याचा जो सेकंड हँड आहे, सेकंद काटा, त्याचं जे टोक आहे, त्या टोकाचं आपण बारकाईनं निरीक्षण करायचं. तर त्याची व्हेलॉसिटी आणि स्पीड याबाबत तुम्ही काय सांगू शकाल. तर त्याच्या आन्सरमध्येच त्याने तिथं खाली लिहिलेलं आहे, द स्पीड ऑफ द टेप इज कॉन्स्टंट बट द डायरेक्शन ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट and therefore its velocity is constantly changing. As the tip is moving along a circular path, its motion is called as uniform circular motion. And can you give more examples of such motion? म्हणजे काय, जेव्हा घड्याळाचा काटा अशा प्रकारे वर्तुळाकार मार्गाने फिरत असतो, उदाहरणार्थ आपण फिगरमध्ये बघू शकतो की घड्याळाचा काटा आहे, त्याचा जो स्पीड आहे, तो स्पीड त्याचा कसा आहे, कॉन्स्टंट आहे. त्याचा स्पीड कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म आहे. परंतु त्याची जर व्हेलॉसिटी आपण बघितली, सेकंड हँडची व्हेलॉसिटी, तर व्हेलॉसिटी असं आहे की व्हेलॉसिटी ही मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन या दोन गोष्टीवर अवलंबून असते. तर हा जो घड्याळाचा काटा आहे, त्याची डायरेक्शन प्रत्येक वेळेस चेंज होते. इथं ही डायरेक्शन आहे, जेव्हा काटा इथं असतो तेव्हा त्याची डायरेक्शन ही असते. म्हणजे त्याची डायरेक्शन प्रत्येक वेळेस काय होते, चेंज होते. प्रत्येक पॉईंटला त्याची डायरेक्शन चेंज होते. त्यामुळं व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी त्या मॅग्निट्यूडची, स्पीडचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन गोष्टीवर अवलंबून असते. त्याच्यामुळं त्या सेकंड हँडची व्हेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट नाही. आणि खाली आपल्याला सांगितलं आहे त्याने, कॅन यू गिव्ह मोर एक्झाम्पल ऑफ सच मोशन. कशाचे, युनिफॉर्म मोशनची एक्झाम्पल्स. मग युनिफॉर्म मोशनची एक्झाम्पल्स लिहू शकतो आपण. उदाहरणार्थ पहिलं एक्झाम्पल, द मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल, द मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. द मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. दोन झाले. नंबर 3, द मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ ए फॅन, सिलिंग फॅन. सिलिंग फॅनचे जे ब्लेड्स आहेत, पाती, त्या पात्याची जे मोशन आहे ती कशी आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण लिहू शकतो. त्यानंतर इथे एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्याने असं सांगितलं आहे की इथे एक क्वाड्रिलॅटरल काढलेलं आहे आणि या क्वाड्रिलॅटरलवर त्याच्या 4 साईड्सवर असे 4 ॲरोज काढलेले आहेत. इथे एक ॲरो काढला आहे, इथे एक ॲरो आहे. 4 साईडवर 4 ॲरोज काढलेले आहेत. ठीक आहे. आणि त्याने आपल्याला सांगितलं आहे, त्या प्रत्येक ॲरोवर पेन्सिलचं एक टोक ठेवा आणि पेन्सिलचं टोक ठेवून तुम्ही त्याच्यावरून असं ट्रेस करा. तर हे ट्रेस करत असताना आपल्याला एक राऊंड पूर्ण करण्यासाठी, म्हणजे आपण समजा इथून स्टार्ट केलं, इथून आपण निघालो, डायरेक्शन एकदा चेंज केली, इथं दुसऱ्यांदा, इथं तिसऱ्यांदा आणि इथं चौथ्यांदा. म्हणजे एक राऊंड कंप्लीट करत असताना आपण 4 वेळा डायरेक्शन चेंज केली. आता इथं त्याची एक साईड वाढवली आहे म्हणून ह्याला काय म्हटलं आहे, पेंटॅगॉन. आणि त्याच्या 5 साईड्स आहेत, त्याच्या कुठल्याही एका साईडवर पेन्सिलचं टोक ठेवलं आपण आणि आपण जर ट्रेस केलं, ट्रेसिंग, तर आपल्याला आपली डायरेक्शन किती वेळा चेंज करावी लागते, एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी 5 वेळा. ओके. इथं हेक्झॅगॉन आहे, म्हणजे ह्याला 6 साईड्स आहेत आणि त्या प्रत्येक साईडवर एक ॲरो काढला आहे. जर आपण पेन्सिलचं टिप किंवा टोक इथं ठेवलं आणि ट्रेस केलं तर आपल्याला किती वेळा डायरेक्शन चेंज करायला लागते, 1 2 3 4 5 अँड लास्टली 6. 6 वेळा डायरेक्शन चेंज करायला. तर त्याने असं सांगितलं आहे, इफ द नंबर ऑफ साईड्स आर इन्क्रीज्ड
इन्फायनाइटली म्हणजे ह्याच्या साईड्स वाढवल्या, आपण खूप वाढवल्या. किती साईड्स केल्या? इन्फिनिटी. मग इन्फिनिटी साईड्स जर केल्या आपण तर आपल्याला जी फिगर मिळणार आहे ती काय असणार आहे? सर्कल असणार आहे. बरोबर आहे का? आपण जर त्या साईड्स इन्फायनाइटली टाइम्स जर वाढवल्या तर आपल्याला काय मिळणार? एक सर्कल मिळणार. मग सर्कल मिळाल्यानंतर आपण जर इथून ट्रेसिंग करायला सुरुवात केली तर आपल्याला किती वेळा डायरेक्शन चेंज करावी लागेल? हेक्झॅगोनल असताना किती वेळा डायरेक्शन चेंज केली? 6 वेळा. पेंटॅगॉन असताना 5 वेळा. क्वाड्रिलॅटरल असताना 4 वेळा. मग इफ द नंबर ऑफ साईड्स आर इन्क्रीज्ड इन्फायनाइटली, तेव्हा किती वेळा डायरेक्शन आपली बदलेल? मेनी टाइम्स, इन्फायनाइटली टाइम्स. म्हणजे प्रत्येक पॉईंटला आपली डायरेक्शन काय होणार आहे? चेंज होणार. पण इथं आलो डायरेक्शन चेंज, पुढं गेलो डायरेक्शन, प्रत्येक पॉईंटवर काय होणार आहे? डायरेक्शन चेंज होणार आहे. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीनं त्यांनी काय सांगितलं इथं? if you increase the number of sides of a polygon and make it infinite, how many times will you have to change the direction? किती वेळा चेंज करावे लागेल? इन्फायनाइट टाइम्स. व्हॉट विल बी द शेप ऑफ पाथ? तो जो पाथ आहे, मार्ग आहे, त्याचा शेप कसा असेल? सर्कल. दिस शोज दॅट इफ वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स वी हॅव टू कीप चेंजिंग डायरेक्शन मोर अँड मोर टाइम्स. डायरेक्शन जर साईड्सची संख्या तुम्ही वाढवत गेला तर डायरेक्शन प्रत्येक वेळेस चेंज करावी लागते, त्याची संख्यासुद्धा वाढत जाते. अँड वेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स टू इन्फिनिटी द पॉलिगॉन बिकम्स ए सर्कल. तो पॉलिगॉन काय होणार आहे? सर्कल होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली माहिती दिलेली आहे. When an object is moving with constant speed along a circular path, the change in velocity is only due to the change in direction. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा एखादी ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असते, एक मिनिट, जेव्हा एखादी ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असते तेव्हा एक फिगर काढू आपण, म्हणजे अधिक लक्षात येईल. एक सर्कल काढू. ठीक आहे. उदाहरणार्थ इथं सूर्य आहे आणि इथं पृथ्वी आहे. सूर्याभोवती पृथ्वी फिरते. ठीक आहे. When an object is moving with a constant speed along a circular path, the change in velocity is due to the change in direction. तर जेव्हा पृथ्वी या सूर्याभोवती फिरत असते तेव्हा पृथ्वीची पहिल्यांदा डायरेक्शन अशी असणार आहे, इथं आल्यानंतर ही डायरेक्शन अशी असणार आहे. बरोबर. प्रत्येक पॉईंटला त्या पृथ्वीची डायरेक्शन काय होणार आहे? चेंज होणार आहे. या अर्थचा स्पीड कसा आहे? युनिफॉर्म आहे. द स्पीड ऑफ अर्थ around the sun is constant, but its direction changes at every point. Therefore velocity changes. velocity कशी होते? चेंज होते. म्हणजे काय कळलं तुम्हाला? जेव्हा एखादी ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असते तेव्हा जरी तिचा स्पीड युनिफॉर्म असला तरी व्हेलॉसिटी कधीही कॉन्स्टंट नसते. का? ड्यू टू द चेंज इन द डायरेक्शन. कारण डायरेक्शन सतत काय होत असते? चेंज होत असते. ठीक आहे. Hence it is accelerated motion. When an object moves with a constant speed along a circular path, the motion is called as uniform circular motion. तर हे आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन. काय? ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन. डिफाइन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय डेफिनेशन लिहायची? When an object moves with constant speed along a circular path, the motion is called uniform circular motion. आणि त्याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत? द मोशन ऑफ ए स्टोन इन ए स्लिंग or that of any point on the bicycle wheel when they are in motion. म्हणजे जेव्हा शेतकरी शेतामध्ये
जे पीक आहे ज्वारी बाजरी त्या पिकाची राखण करण्यासाठी गोफणीमध्ये दगड ठेवून ती गोफण वेगाने फिरवतो, तेव्हा ते जे गोफण आहे त्याची जी डायरेक्शन आहे ती कशी आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. किंवा सायकलचं जे चाक असतं त्या चाकाचं टायर जे आहे त्या टायरची जी मोशन आहे ती कशी आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे त्याने एक ॲक्टिव्हिटी सांगितली आपल्याला. यात काय केलं, एक डिस्क घेतलेली आहे, सर्क्युलर डिस्क म्हणजे कागदाच्या पुठ्ठ्याची अशी एक डिस्क घ्यायची आणि त्या डिस्कला सेंटरला एक होल पाडून त्याला एक पिन बसवायची. एक पिन बसवायची, त्याला टोक बसवायचं आणि ही जी डिस्क आहे ती अशी सर्क्युलर मार्गाने फिरेल अशा पद्धतीनं त्यामध्ये सोय करायची. आणि एक कॉईन आहे, समजा एक कॉईन याच्यावरती ठेवलं आणि ती डिस्क अशी सर्क्युलर मोशनने फिरवली आपण, तर काय होईल, हे कॉईन इकडं जाऊन पडेल, बरोबर. तर इथं ते कॉईन या डायरेक्शनने जाऊन पडेल. समजा इथं जर आपण दाखवलं, ती जी डिस्क आहे त्याशी सर्क्युलर आहे, ह्याच्यावरती इथं आपण कॉईन काढलं, बरोबर. इथं ती डिस्क अशी फिरत आहे, या मार्गाने डिस्क अशी फिरत आहे. ठीक आहे. तर हे जे कॉईन आहे ते कोणीकडे जाऊन पडेल, या डायरेक्शनने जाऊन पडेल, बरोबर. आणि हे कॉईन आहे आणि इथं त्या सर्कलचं सेंटर आहे, म्हणजे ही काय आहे, रेडियस आहे. मग हे जे डायरेक्शन आहे ह्याला काय म्हणायचं आहे, ह्याला म्हणायचं आहे टँजंट. ही त्या सर्कलची काय होईल, टँजंट. आणि ही टँजंट त्या रेडियसला कशी असते, परपेंडिक्युलर असते. म्हणून त्याने इथं काय लिहिलं आहे, पुढे लिहिलं आहे त्याने, the coin will be thrown off in the direction of the tangent which is perpendicular to the radius of disk. Thus the direction in which it gets thrown off depends on its position at the moment of getting thrown off. म्हणजे तर ते जे कॉइन आहे ते कोणत्या डायरेक्शनने फेकून दिलं जातं, तर ज्या पॉईंटला ते त्या डिस्कवरून सुटणार आहे त्या पॉईंटजवळ काढलेली टँजंट, रेडियसच्या आउटर एंडमधून काढलेली टँजंट, त्या डायरेक्शनने ते कॉइन काय होणार आहे, थ्रो ऑफ, फेकून दिलं जाईल. इट मीन्स दॅट ॲज द कॉइन मूव्स अलॉंग द सर्क्युलर पाथ द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज चेंजिंग एव्हरी टाईम. म्हणजेच जेव्हा ते कॉइन त्या डिस्कवरून फिरत असतं तेव्हा त्याची डायरेक्शन प्रत्येक पॉईंटजवळ काय होणार आहे, चेंज होणार आहे. पुढे हे सॉल्वड एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघितलेले आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला शिकायचं आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. तर त्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं आपल्याला व्हॉट कुड बी द रिझन फॉर द फॉलोइंग. त्यातलं पहिलं आहे, ए स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. स्टॅटिक ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर असलेली वस्तू. कोणतीही स्थिर असलेली वस्तू त्याच्यावर फोर्स अप्लाय केल्याशिवाय मूव्ह होत नाही, म्हणजे जागा सोडत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादा चेंडू मैदानावर ग्राउंडवर ठेवलेला असेल तर तो स्वतःहून आपली जागा बदलत नाही. एकतर आपण पायाने त्यावर किक मारायला पाहिजे किंवा वाऱ्याने त्याच्यावर विंड फोर्स अप्लाय करायला पाहिजे, त्याशिवाय तो मूव्ह होऊ शकत नाही. ठीक. सेकंड, the force which is sufficient to lift a book from a table is not sufficient to lift the table. म्हणजेच एखादं पुस्तक उचलण्यासाठी त्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय करतो, परंतु तेवढंच फोर्स एखादं टेबल उचलण्यासाठी पुरेसे नसते. ह्याच्या मागं काय रिझन आहे ते आपल्याला शोधायचं आहे. थर्ड, फ्रूट्स ऑन ए ट्री फॉल डाऊन वेन इट्स ब्रांचेस आर सेकंड. म्हणजे जेव्हा झाडाच्या फांद्या आपण जोराने हलवतो तेव्हा त्याच्यावरची फळे खाली पडतात. फोर्थ आहे, ॲन इलेक्ट्रिक फॅन कीप्स ऑन रोटेटिंग फॉर सम टाईम इव्हन आफ्टर इट इज स्विच्ड ऑफ. जेव्हा इलेक्ट्रिसिटी फेल्युअर होते, म्हणजेच लाईट ऑफ होते, इलेक्ट्रिसिटी पॉवर ऑफ होते, तेव्हा घरामधला जो सीलिंग फॅन आहे तो काही सेकंद तसाच फिरत राहतो.
तर मग त्यांनी सांगितलं आहे इफ यू, एक मिनिट हां, ठीक आहे. मग त्याच्या खाली त्यांनी सांगितलं आहे इफ वी लुक फॉर द रिझन्स फॉर द अबाव वी रिअलाइज दॅट ऑब्जेक्ट्स हॅव सम इनर्शिया. या वरील उदाहरणामध्ये जर कारण शोधायला गेलो आपण तर आपल्या लक्षात येईल की कोणत्याही वस्तूला काय असतो, इनर्शिया. इनर्शिया म्हणजे जडत्व, आणि जडत्व म्हणजे काय, स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची प्रवृत्ती. काय चाललंय, एनी ऑब्जेक्ट हॅज सम इनर्शिया. पुढे वी हॅव लर्न्ड दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ ऑब्जेक्ट. मागे आपण शिकलो आहे मागच्या स्टँडर्डमध्ये, प्रत्येक ऑब्जेक्टचा जो इनर्शिया आहे तो कशावरती अवलंबून असतो, त्या ऑब्जेक्टच्या मासवरती अवलंबून असतो. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राइब्स दिस व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ इनर्शिया. न्यूटनचा जो पहिला नियम आहे, हा पहिला नियम काय करतो तर इनर्शिया संदर्भात एक्सप्लेनेशन करतो. त्यामुळं न्यूटन्स फर्स्ट लॉ जो आहे यालाच काय म्हणायचं आहे, लॉ ऑफ इनर्शिया. ऑल इन्स्टन्सेस ऑफ इनर्शिया आर द एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. इनर्शिया म्हणजे जडत्व, या संदर्भातले जे जे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे एक्झाम्पल्स म्हणजेच काय, एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. म्हणजेच काय, म्हणजे एखादी कोणतीही रेस्ट पोझिशनला असलेली ऑब्जेक्ट जोपर्यंत आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तशीच राहते. हे इनर्शियाचं जी प्रॉपर्टी आहे हेच काय, न्यूटन्स फर्स्ट लॉचं एक्झाम्पल. तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न आला राईट द एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, काय लिहिणार तुम्ही, तर वरती जे सांगितलेलं एक्झाम्पल आहे, ए स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. एखादी स्थिर वस्तू फोर्स अप्लाय केल्याशिवाय जागा सोडत नाही. किंवा an electric fan keeps on rolling for some time even after it is switched off. स्विच ऑफ जरी केला तरीसुद्धा तो फॅन तसाच रोटेट. इनर्शिया दोन प्रकारचे आहेत, इनर्शिया ऑफ रेस्ट अँड इनर्शिया ऑफ मोशन. म्हणजे रेस्ट पोझिशनला असलेले ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनमध्येच राहण्याचा प्रयत्न करते आणि युनिफॉर्म मोशनमध्ये असलेले ऑब्जेक्ट त्याच मोशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. पुढे आपल्याला शिकायचं आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. तर यामध्ये त्यांनी त्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे, ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट or in a state of motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. तर यामध्ये एक वर्ड आहे, इन ए स्टेट ऑफ मोशन. इन ए स्टेट ऑफ मोशन. इन ए स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. या शब्दाचा अर्थ काय, स्टेट म्हणजे अवस्था, युनिफॉर्म मोशनच्या अवस्थेमध्ये. अर्थ काय याचा, ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन ए स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. एखादी ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये असेल किंवा रेस्ट पोझिशनला असेल तर त्याच पोझिशनमध्ये राहते. कुठंपर्यंत, अनलेस ॲन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. कुठंपर्यंत, जोपर्यंत त्याच्यावर आपण बाहेरून फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती ऑब्जेक्ट त्याच पोझिशनला राहते. आणि जेव्हा अनबॅलन्स्ड फोर्सेस ॲक्ट होतात, त्याच्यासाठी एक वर एक्झाम्पल दिलं आहे. आपण शाळेमध्ये रस्सी खेच म्हणजेच टग ऑफ वॉर हा खेळ खेळतो. तर दोरीला एका साईडला काही मुलांनी पकडलेलं असतं आणि दुसऱ्या साईडला काही मुलांनी पकडलेलं असतं रस्सी खेच. तर ज्या साईडला जास्त मुलं आहेत, म्हणजे ज्या साईडला जास्त फोर्स अप्लाय केला गेला आहे त्या साईडला तो रोप शिफ्ट होतो. म्हणजेच इथं दोन्ही फोर्सेस कसे आहेत, अनबॅलन्स्ड आहेत. परंतु त्या दोरीच्या दोन्ही टोकाकडून मुलांनी ओढलेलं फोर्स जर इक्वल असेल तर तो रोप शिफ्ट होत नाही किंवा त्याची पोझिशन चेंज होत नाही. म्हणजेच काय, अनबॅलन्स्ड फोर्स असेल तर तो रोप काय होतो, शिफ्ट होतो. बरोबर, ठीक आहे.
त्यानंतर मग पुढच्या पिरियडला आपण न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन त्याचा अभ्यास करूया. ओके.